नमस्कार. आज आम्ही महाराष्ट्रातल्या एका सुप्रसिद्ध अशा ट्रेकला आलेलो आहोत. ट्रेक आहे AMK अर्थात अलंग, मदन आणि कुलन. माझ्या पाठीमागे तुम्हाला प्रचंड अशी डोंगराची रांग दिसते. त्या ठिकाणी हे 3 किल्ले तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, AMK हे महाराष्ट्रातलं खूप सुप्रसिद्ध असं त्रिकूट आहे आणि हा ट्रेक जो आहे तो थोडा हार्ड मध्ये जातो. हा ट्रेक करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सुंदर असा निसर्ग आणि थोड्याच वेळात आता आम्ही हा ट्रेक सुरू करणार आहोत. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. मी तुम्हाला ओळख करून देतो. हे आहेत गणपत मोरे. पहा, जर तुम्हाला AMK करायचं असेल तर AMK गुगलला किंवा युट्यूबला जर तुम्ही पाहिलं तर यांचा नंबर तुम्हाला मिळेल. हे लोकल गाईड आहेत, ते आपल्या सोबत येतात आणि आपला AMK ट्रेक अतिशय चांगल्या पद्धतीने करून. हे आहेत आमचे मित्र सतीश सर. सतीश सर नमस्कार. सतीश सर आज AMK साठी आमच्या सोबत आहेत आणि एक आणखी ग्रुप येतोय, तो पाठीमागे आहे. 5-10 मिनिटात आमचा ट्रेक आता सुरू होईल. मित्रांनो, आता आम्ही आंबेवाडी मधून ट्रेक सुरू केलेला आहे. आमच्या सोबत 61 वयाचे आमचे मित्र आहेत एकनाथ भरे. साधारणपणे 1-1.5 किलोमीटर सध्या आम्ही ट्रेक करून पुढे आलेलो आहोत. तर यांचं वय आणि उत्साह कसलाही अजिबात संबंध नाहीये. कारण आपण म्हणतो की वय वाढलं की उत्साह कमी होतो, पण बिलकुल नाही. अतिशय ऊर्जादायी व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही पाहू शकता की या वयामध्ये पण अशा पद्धतीचे किल्ले ते सर करणार आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांचं आवडतं खाद्य म्हणजे तांदूळ. हा तांदूळ अशा पद्धतीने शेतामध्ये पिकतो. सध्या ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे. भात काढणीचे हे दिवस आहेत. या ठिकाणी भात कापणी चालू आहे. शेताचा भाग संपल्यानंतर एक ओढा लागतो. त्या ओढ्यातून थोडे पुढे चालत गेल्यानंतर उजव्या बाजूला एक आंब्याचे झाड लागते व तेथून तुम्हाला जंगलात प्रवेश करावा लागतो. ओढा क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक अशी छोटी पायवाट लागते. किर्र झाडीतून ही पायवाट अलंग किल्ल्याकडे जाते. घनदाट जंगल. ह्या जंगलातून मार्गक्रमण करताना वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, पाण्याचा खळखळाट आणि प्राण्यांचे सुद्धा अधनमधन आवाज येत आहेत. थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला एका मोठ्या कातळामध्ये अशा पद्धतीचं शिल्प दिसलं. मित्रांनो, निम्मा ट्रेक पूर्ण केल्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो. आता जी चढण आम्ही चढत असताना असं वाटलं की आता ट्रेक संपत आलाय, परंतु या ठिकाणी आलोत आणि हे वर समोर दिसलं. आम्हाला त्या ठिकाणी जायचंय. म्हणजे जवळजवळ आमचा 75% ट्रेक आणखी बाकी आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी काही मंडळी दिसत आहेत.
तर त्या ठिकाणी आम्हाला रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे. साधारणपणे 50 फूट रॉक क्लाइम्बिंग त्या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. तर हा जो मार्ग आहे डोंगरातल्या मार्गाने आम्हाला असं वरती जाऊन त्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करून आम्ही गडावर जाणार आहोत. तर हा पहिला टप्पा आहे. आम्ही या ठिकाणी आराम करतोय. यानंतर आम्हाला पुढे जायचं. कारवीच्या जंगलातून दुसरा टप्पा पार केल्यानंतर एक अखंड उभा असा एक कातळ लागतो आणि ह्या कातळातून ज्या पद्धतीने हरिहरगडाला तुम्ही पायऱ्या पाहता त्या पद्धतीच्या पायऱ्या या ठिकाणी अलंगगडावर जाण्यासाठी केलेल्या आहेत. तर आता ह्या पायऱ्यांचा शेवटचा टप्पा असेल आणि त्यानंतर त्या बाजूने रॉक क्लाइम्बिंग. मित्रांनो, आता आम्ही अलंगगडावर पोहोचलेलो आहोत. अलंगगडाचा हा एक पॉइंट आहे. तुम्हाला पलीकडे दिसत असेल तिथे एक वाडा आहे, काही गुहा आहेत. जर अलंगगडावर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर त्या ठिकाणी रात्री तुम्ही मुक्काम करता. आणि वरती जो हिरवळीचा पट्टा दिसतोय त्या ठिकाणी टाक्या आहेत, पाण्याचे टाक्या आहे. 7 ते 8 टाक्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही ऋतूत पाणी असतं आणि अतिशय थंड आणि अतिशय शुद्ध. तर आज आम्ही या अलंगगडावर स्टे करणार आहोत, मुक्काम करणार आहोत. इथंच आम्ही स्वतःचा स्वयंपाक तयार करून मस्तपैकी बेत करणार आहोत. आता तुम्ही या बाजूला पाहू शकता, पलीकडे कळसुबाई दिसतंय. कळसुबाईचं जे टोक आहे ते कुठूनही, अकोल्यातनं कुठूनही दिसतं आणि लगेच आपल्याला कळतं की ती कळसुबाई आहे. आणि मग तिचं ही अशी डोंगर रांग आणि ही डोंगर रांग चढून आम्ही अलंगगडावर आलेलो. अलंगगडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा एक राजवाडा दिसतो. अलंग मदन कुलन या गडांचा इतिहास सध्या तरी आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे याचं साल निश्चित सांगता येत नाही. परंतु हजारो वर्षांपासून ही दगडी इमारत या ठिकाणी उभी आहे. तुम्ही विचार करत असाल की एवढे मोठे मोठे दगड या ठिकाणी आणि कोरलेले दगड आणले असतील कुठून. तर आता पाठीमागे आपण जे टाकं पाहिलं त्या टाक्याचं काम जेव्हा चालू होतं त्या टाक्यातून बाहेर पडणारी जी दगडं होती त्या दगडांनाच आकार देऊन हा राजवाडा उभा राहिलेला आहे. समोर सूर्यास्त, अतिशय सुंदर असं सूर्यबिंब या ठिकाणी दिसत आहे. आणि पलीकडे मदन आणि कुलंग. हो, गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता अलंग किल्ल्यावरून खाली उतरत आहोत. या ठिकाणी
खाली आलेली ही मंडळी आहे, आमच्या सोबतचे ट्रेकर्स आहेत.